तुम्हाला पण खूप गोड खावंसं वाटतं का? गोड खायची क्रेव्हिंग असणं म्हणजे काय? तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन्स कमी जाणं. म्हणजे अशा काही महिला असतात, पुरुष असतात, लहान मुलं असतात, ज्यांना गोड खायची नेहमी क्रेव्हिंग होत असते. ज्यांना नेहमी चॉकलेट्स खावेसे वाटतात, बिस्किट खावेसे वाटतात, साखर, दूध, चहा प्यावासा वाटत असतो. अशांमध्ये प्रोटीन्सची कमतरता खूप असते. याच्यावर आपण काय करायचं? गोड खाल्ल्याने वजन वाढतं, चेहऱ्यावर पिंपल येतात, सुरकुत्या पडतात आणि आपलं वय जास्त झालेलं आहे हे दिसून येत असतं. अशांनी क्रेव्हिंग कशी थांबवायची असते? सर्वात पहिली गोष्ट, त्यांनी सकाळी उठल्या सकाळी ते उसळ खाऊ शकतायत. उसळी खा, दह्याचा समावेश करा आणि सलाद खा. याच्यामुळे तुमच्या भुकेची क्रेव्हिंग जी आहे ती कंट्रोल होत असते. थोडक्यात सर्वात जास्त म्हणजे गोड खाण्याची क्रेव्हिंग जी आहे ना ती कंट्रोल होत असते. गोड खाण्याचे खूप सारे दुष्परिणाम सांगू शकते मी तुम्हाला, ज्यामध्ये कोल्ड्रिंक तर अगदी हार्मफुल आहे. कोल्ड्रिंक एक ग्लास कोल्ड्रिंक, एका ग्लास कोल्ड्रिंकमध्ये किमान अर्धा किलो साखर आहे. म्हणजे तुम्ही एक ग्लास कोल्ड्रिंक पित आहेत म्हणजे तुम्ही अर्धा किलो साखर खात आहात. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे की तुम्ही खूप चहा पित आहात, एक वेळेस चहा पिणं इज ओके. ठीक आहे, मी तर म्हणतच नाही कधी कोणाला की चहा सोडा. मी पण महाराष्ट्रीयन मुलगी आहे. परंतु 2 ते 3 वेळेस चहा पिल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वृद्धत्व लवकर दिसून येत असतं. तुम्ही खूप लवकर वयापेक्षा जास्त म्हातारे झालेले दिसत असतात. चहा हा दिवसातून फक्त एकदा प्यावा, सकाळी, तोही फक्त तलब घालवण्यापुरती. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, गोड खायची इच्छा जेवण झाल्यावर होणं म्हणजे तुमच्या जेवणामध्ये तुम्ही बिलकुलच थोड्या पण सलादचा समावेश केलेला नसेल तेव्हा होत असते. म्हणून तुमच्या जेवणामध्ये काकडी, बीट, गाजराचा समावेश करत चला. जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये प्रॉपर प्रोटीन्स ॲड करत आहेत, म्हणजे जसं की पनीर झालं, अंडी झालं, जे अंडी नसतील खात त्यांनी पनीर, मोड आलेली कडधान्य, डाळींचा समावेश करणं, हे जर तुमच्या आहारामध्ये असेल तर तुम्हाला दिसून येईल की बघा, तुमचं वजन पण नियंत्रित राहते, तुमचा चेहरा पण छान ग्लो करतोय, चेहरा एकदम प्लेन राहतोय आणि तुम्ही यंग दिसायला लागतायत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमची खाण्याची क्रेव्हिंग कमी होते, तर तुम्ही फ्रेश फील करतायत. म्हणून जर तुम्हाला पण जेवण केल्या लगेच गोड खायची इच्छा होत आहे किंवा तुम्हाला दिवसभर गोड खायची इच्छा होत आहे, याचा अर्थ की तुमचा प्रोटीन सोर्स जो आहे जेवणातला तो खूप कमी झालेला आहे. म्हणून तुमच्या जेवणामध्ये सकाळी उठल्या मोड आलेली कडधान्य, डाळी, मुगाचा छिला, बेसन पिठाचा छिला, डोसा, दही, ताक, काकडी ह्याचा समावेश करा किंवा एखादं छान फळ खा आणि नैसर्गिक स्वतःला शुगर द्या. यामुळे काय होईल माहिती आहे, तुम्हाला प्रोटीन्स चांगले मिळतील आणि तुमची दिवसभराची गोड खायची जी क्रेव्हिंग आहे ती कमी होईल. विश्वास ठेवा, तुम्ही हे करून बघा. ऑटोमॅटिकली तुम्हाला काही दिवसांनंतरच गोड पदार्थ हे किती जास्त गोड आहे असं म्हणून तुम्ही स्वतःच त्याला नकाराल. म्हणून स्वतःच्या शरीरामध्ये प्रोटीनचा समावेश खूप चांगल्याने करा. मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे प्रोफेशनल इंग्लिशचा फ्री एक डेमो कोर्स. हो, हा फ्री असणार आहे आणि त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तुम्ही हा ग्रुप जॉईन करा तर तुम्हाला हा फ्री अटेंड करता येईल. ज्या महिलांना इंग्लिश वाचता येतं, बोललेलं समजतं आहे पण बोलण्याचा कॉन्फिडन्स नाही आहे, त्यांच्यासाठी हे फ्री डेमो सेशन असणार आहे. व्हॉट्सअपचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, ती नक्की जॉईन करा. आणि हो, मी रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे माझी डाएट कशी आहे आणि मी माझ्या डाएटमध्ये काय काय इन्क्लूड करते. तुम्हाला पण ही जर का सेशन अटेंड करायचं असेल तर दिलेला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तुम्हाला त्याच्यावर लिंक येऊन जाईल. अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा. उद्या मी तुमच्यासाठी पुन्हा नवीन विषय घेऊन येणार आहे की तुमच्या आहारामध्ये सकाळ ते संध्याकाळ नेमकं काय काय असायला हवं. मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.